सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय। नमस्कार, विज्ञानम जनहितायच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। सध्या जगभर युद्धाचं वातावरण आहे। कुठल्याही युद्धाच्या जिंकण्यासाठी अत्यंत गरजेचं म्हणजे आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेणं आणि ह्यासाठी साहजिकच सरावाची अत्यंत आवश्यकता असते। आता आज आपण भेट देणार आहोत अशाच सरावासाठी खूप मदत ज्याची होते अशा एक चालत्या फिरत्या नेमबाजी प्रशिक्षण केंद्राला, तो मोबाईल शूटिंग रेंजला आज आपण भेट देणार आहोत, जी भारतातली एकमेव संपूर्ण भारतीय बनावटीची मोबाईल शूटिंग रेंज आहे, जी बनवली आहे मॅक 5 या स्टार्टअप कंपनीने। चला तर मग नमस्कार, मराठी विज्ञान परिषदेच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण एक अतिशय वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत आणि ते म्हणजे फिरतं नेमबाजी प्रशिक्षण केंद्र किंवा फिरतं नेमबाजी सराव केंद्र। आणि ह्या विषयावरती माहिती देण्यासाठी आपल्याकडे आले आहेत अनिल गिरकरजी। नमस्कार गिरकरजी, तुमचं इथे सहर्ष स्वागत आहे। थोडक्यात मी गिरकरजींची ओळख करून देते। ते इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत। त्यांची स्वतःची व्हिडिओ वॉल्स इंडिया म्हणून कंपनी आहे, जिथे ते LED स्क्रीन्स बनवतात। पण जेव्हा कोविडची महामारी आली तेव्हा साहजिकच मागे पडला हा उद्योग। अशावेळी त्यांनी आपला वेळ वाया न घालवता, ते इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असल्यामुळे आपल्याला देशासाठी काय करता येईल याचा विचार करून त्यांनी एक फिरतं नेमबाजी प्रशिक्षण केंद्र विकसित केलं, त्याचं पेटंटही गेलं आणि नंतर त्यांनी एक मॅक 5 इनोव्हेशन या नावाचा स्टार्टअप सुरू केला। ज्या स्टार्टअपमधून त्यांनी आज आपल्याला जे दिसतं आहे ते फिरतं नेमबाजी प्रशिक्षण केंद्र तयार केलेलं आहे, जे भारतात पहिलं आहे। अनिलजी, आपलं पुन्हा एकदा स्वागत। मला सांगा, सर्वसाधारणपणे नेमबाजी प्रशिक्षण हे माळरानावर उघड्यावरती केलं जातं, काही ठिकाणी ते बंदिस्त जागीही करतात, पण इथे तुम्ही फिरतं नेमबाजी प्रशिक्षण केंद्र केलं, ह्याचं कारण काय, ह्याची काय वैशिष्ट्ये आहेत? बऱ्याच वेळा मी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ह्या लोकांबरोबर राहिल्यामुळे मला त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो आधी मला कळला होता। त्या अनुषंगाने आपण असं काहीतरी डेव्हलप करावं की शूटिंग करायला त्यांना त्यांच्याच प्रेमायसेसमध्ये करता यावं, हाच ॲक्च्युली त्याच्या मागचा विचार होता। त्यांच्या म्हणण्यानुसार पूर्ण युनिट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं आणि तिथे त्याचा सराव करणं, नेण्या आण्याचा जो खर्च आहे, गाड्या एवढ्या जाणं, त्यांचं राहण्याचं आहे सगळं, त्या अनुषंगाने त्यांना तेवढा वेळ कधी पुरतही नसे, तर कधी तो जो 6 महिन्याचा ट्रेनिंग असेल तो पुढे मागे करावा लागत असेल। तर असं विचार केला की हेच जर आपण त्यांच्या शूटिंग रेंजेस त्यांच्याच दारात आणलं तर किती बरं होईल। तर त्या अनुषंगाने आपण जेव्हा रिसर्च केलं तेव्हा कळलं की US असं काहीतरी आहे, पण म्हणजे एवढं ॲडव्हान्स त्यांच्याकडे सगळं टेक्निक नव्हतं। तर आपण ह्याच्यामध्ये सगळे ॲडव्हान्स फीचर्स टाकलेत। हे कम्प्लिटली 360 अंश पूर्ण बुलेट प्रूफ आहेत आणि ह्याच्यामध्ये त्यांचा बराच वेळ जो रेंजमध्ये ओपन रेंजमध्ये जायचा तो त्याच्यात वाचतो। शिवाय आता जे ओपन रेंज असायच्या त्या आजूबाजूला वस्ती जास्त असल्यामुळे ते गोळी बाहेर जाण्याचा चान्सेस जास्त असतो
किंवा आवाजामुळे त्यांना त्रास होतो. ह्यामध्ये बऱ्याच केसेसमध्ये जवळजवळ 70% ओपन रेंज बंद पडले आहेत आणि त्यामुळे ह्यांना प्रशिक्षणासाठी खूप अडथळे निर्माण होतात. त्या अनुषंगाने आपण हे सगळं युनिट बनवलेलं आहे. आपण जेव्हा एखाद्या बंदिस्त जागेत नेमबाजी केंद्र तयार करता तेव्हा त्याच्यासाठी काय काय करायला लागतं, कशा प्रकारे त्याची रचना असते, त्याच्यासाठी काही विशिष्ट नियम वगैरे आहेत का? हो, बंदिस्त जेव्हा आपण एखादी रेंज करतो तर आपण त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यातून कुठलीही गोळी त्या बंदिस्त ह्याच्यामधनं बाहेर जाऊ नये. त्यासाठी आपण कॉन्क्रीटचे मोठ्या मोठ्या भिंती वापरतो आणि बॅफल प्लेट्स वापरतो आणि त्या व्यतिरिक्त साऊंड आवाज गोळीचा आवाज बाहेर जाऊ नये ह्याच्यासाठी काही इन्सुलेशन वगैरे एकॉस्टिक पॅनल्स वगैरे आपण लावतो. त्या व्यतिरिक्त परमिशन्स सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परमिशन्स काही लागतात आणि डिफेन्ससाठी तर त्यांच्या प्रेमायसेसमध्ये ते परमिशन लागतही नाही, पण पोलिसांसाठी वगैरे हे स्टेट गव्हर्नमेंट किंवा ह्यांची परमिशन्स लागतात. बाकी त्याच्या व्यतिरिक्त हेच बाकी प्रिकॉशन घेतलं पाहिजे की जेणेकरून बंदुकीची गोळी बाहेर जाऊ नये. हा त्याच्या मागचा मेन उद्देश. तुम्ही तुमचं फिरतं नेमबाजी प्रशिक्षण केंद्र आणि बंदिस्त जागेतलं नेमबाजी प्रशिक्षण केंद्र असा विचार केला तर त्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? हे फिरतं केंद्र बनवण्यासाठी काही तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या सोयीसुविधा किंवा विशिष्ट प्रकारचा कच्चा माल ह्यांची गरज भासली का? कसं काय तुम्ही हे तयार केलं? आता आधीच्या ज्या रेंजेस होतात त्यात पेपर टार्गेट असायचे. एकदा फायर झाल्यानंतर तो प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक हे दोघं जाऊन त्या रेंजजवळ म्हणजे 100 मीटर किंवा 500 मीटर त्यांना जावं लागायचं. 500 मीटरमध्ये जाऊन ते प्रत्येक गोळी कुठे लागलं ते नोट करायच्या. त्या हिशोबाने त्यांना त्यांचे पॉईंट्स द्यायचे. त्यानंतर तो पेपर बदली करायचा जेणेकरून दुसरा जो प्रशिक्षणार्थी असेल त्याच्यासाठी ते सोपं पडावं आणि त्याच्यासाठी टार्गेट आहे. तर ह्याच्यामध्ये खूप वेळ वाया जायचा. म्हणजे इथून तिथे जाणं 500 मीटर आणि परत येणं आणि ह्याच्यामध्ये खूप वेळ जायचा. तर त्यामुळे ते दिवसभर त्याचे फायरिंग समजा आता आपल्या ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे दिवसा समजा त्यांचे एक उदाहरणार्थ 100 लोक फायर करू शकतात 10 ॲट अ टाईम 10 रेंज म्हणजे 10 लाईन करून. तर आपल्या याच्यामध्ये 2 किंवा 3 रेंजमध्ये तेवढीच लोक दिवसभरात फायर करू शकतात. कारण आपलं जो स्कोरिंग आहे तो ताबडतोब आपण बाजूला लागलेल्या स्क्रीनवर ताबडतोब बघण्यात येतो. हा ह्याचं मागचं मेन वैशिष्ट्य. जेव्हा आपण हे कंटेनराइज बेस्ड शूटिंग रेंज बनवलं मोबाईलाईज जेव्हा कुठेही त्याला नेता येतं आणि हे तर त्याच्यासाठी पहिलं अडचण होती ह्या बंदुकीची गोळी ही बाहेर जाऊ नये. त्याच्यासाठी आपण AR-500 बुलेट प्रूफ शीट यूज केल्या आहेत. जर असं आपण कंपेअर केलं तर आपण जी लोखंडी शीट बघतो मार्केटमध्ये ती 180ची 160 ते 180ची डेन्सिटी असते. तर हीच बुलेट प्रूफ शीट जी असते ती 500 ते 600 डेन्सिटीची शीट असते आणि त्यामुळे ह्या बुलेट्स आणि त्याची जाडी तितकीच अवलंबून असते. तर आपण ह्याच्यामध्ये ज्या साईडला प्लेट लागल्या आहेत त्या 6 मिलीमीटरच्या लावल्या आहेत आणि वर खाली याही 6 मिलीमीटरच्या आणि अशा अँग्युलर शेपमध्ये लावल्या आहेत जेणेकरून कुठेही गोळी लागली ती समोरच्या दिशेने जावी म्हणून. आणि समोरच्या दिशेला आपण 12 mm बुलेट प्रूफ शीट यूज केलं आहे आणि ते कोनिकल शेपमध्ये यूज केलं आहे. त्याला आपण बुलेट ट्रॅप म्हणतो. बुलेट कुठेही लागले ती टच करून त्या अँगलमध्ये जाते आणि त्या गोळीच्या गतीमुळे ती फिरते आणि तिथे सगळं जमा होते. इथे कुठल्या कुठल्या प्रकारची शस्त्र वापरून तुम्हाला सराव करता येतो का? ह्या केंद्राला काही मर्यादा आहेत कारण हे फिरतं आहे बंदिस्त जागेत आहे म्हणून? ह्याच्यात कुठल्याही प्रकारचे जे आपले सैनिक जे आपले पोलीस वापरतात जसं पोलीस पिस्टल वापरतात AK-47 M5 किंवा कार्बाईन आहे आर्मी वापरणारी इन्सास LMG या सगळ्या टाईपच्या वेपन्स वापरतात आणि त्या सगळ्या वेपन ह्याच्यात आपण टेस्ट केल्या आहेत आणि चालतात. म्हणजे राऊंड बघायला गेलं तर 7.62 5.56 9 mm सगळ्या टाईपच्या पिस्टल किंवा असाल्ट रायफल्स ह्याच्यात चालतात. इथे तुम्ही खरा दारुगोळा वापरता असं म्हणालात. मग हा खरा दारुगोळा जो वापरलेला असतो तो काय गोळा कशा पद्धतीने करता? कारण ते धोकादायक आहे ना वापरलेला दारुगोळासुद्धा इकडे तिकडे पडणं. काही विशिष्ट यासाठी तुमची योजना आहे का? अगदी खरा दारुगोळा. कारण कंडिशनच अशी असते की जे सोल्जर्स आपले आहेत त्यांना खरा दारुगोळ्याचं प्रशिक्षण घ्यावं ह्याच्या मागचा हाच हेतू असतो. पण आपण ह्याच्यामध्ये अजून एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे. जे सुरुवातीचे प्रशिक्षणार्थी असतात त्यांना बंदुकीची हाताळण्याची सवय हवी त्यासाठी आपण लेझर गायडेड वेपन्सही आपण इंट्रोड्यूस केले आहे आणि तेही त्याच्यामध्ये आपण डिटेक्ट करू शकतो जेणेकरून त्यांचं खूप सारं ॲम्युनेशन ह्याच्यात वाचतं. हे फक्त बेसिक ट्रेनिंगसाठी. पण त्यांना एकदा बेसिक ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना खरे ॲम्युनेशनच यूज करावं लागतात. त्यांना खरं वॉरचं सिच्युएशन
हँडल करायला किंवा ॲक्च्युअल वेपन कसं बिहेव करतात ते त्यांना शिकवण्याचं गरज असते. सगळ्या डिफेन्समध्ये किंवा पोलिसांमध्ये प्रत्येक राऊंड जो ट्रेनिंगसाठी दिलेला असतो तो काउंटेड असतो. तेव्हा एकदा फायर झालं की तो ज्याचा एम्प्टी शेल असतो तो जमा करून तो परत द्यावा लागतो स्टोअरमध्ये, जेणेकरून त्याचं रेकॉर्ड मेंटेन होतं की आम्ही एवढ्या गोळ्या दिल्या, 100 दिल्या, 100चे त्यांनी फायर केलं आणि 100चे रिकामी खोके आपल्याकडे आले. हे काउंटिंग सिस्टम आहे जेणेकरून त्याचा मिसयूज होऊ नये. आता हे कंटेनराइज असल्यामुळे जिथे फायर करतो ताबडतोब तिकडच्या तिकडे मिळतात. बाहेर ओपन असलं तर शोधणं हे एक मोठं एक टास्क असतं. ह्याच्यामध्ये अगदी इझी खाली कार्पेट टाकलेलं असतो, आपण सगळ्या गोळ्या ताबडतोब अगदी विदिन मिनिट्स आपण सगळ्या कलेक्ट करू शकतो. शिवाय ह्याच्या व्यतिरिक्त आपण जेवढ्या जे बुलेटचा पुढचा भाग आहे जो जास्त जो पुढे जातो तोही आपल्या मागच्या बुलेट ट्रॅपमध्ये कलेक्ट होतो आणि तो एकत्र आपण 1 महिना 1.5 महिन्यांनी जमा करून तो रिकामी ठेवू शकतो. मग त्याचं ते रियूज होईल किंवा ते काही त्याचं करू शकतो. बुलेट ट्रॅप ही टेक्नॉलॉजीच वेगळी आहे, ज्याने कोनिकल शेपमध्ये बुलेट जेव्हा अशी लागते ती ह्या अँगलमध्ये जाऊन ती अशी फिरते आणि ती एका ठिकाणी जमा होते. हा जो कोनिकल शेप आहे हा खूप ह्याच्यामधला मेन इम्पॉर्टंट भाग आहे. ह्याच्यामध्ये आमच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे फीचर्सवाले शूटिंग रेंज अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी आहे आणि बेसिक ट्रेनिंगसाठी आहे. बेसिक ट्रेनिंगमध्ये जसं आधी सांगितल्याप्रमाणे लेझर वेपन्स वापरून त्यांना बेसिक ट्रेनिंग देतो आणि त्यानंतर त्याचा हा सराव त्यांचा पूर्णपणे झाल्यानंतर त्यांना ॲक्च्युअली वेपन्स देतो. तसंच ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये स्टॅटिक टार्गेट नसतं. हे बेसिक ट्रेनिंगमध्ये स्टॅटिक टार्गेट देतात, पण ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये स्टॅटिक टार्गेट न देता मूवेबल टार्गेट पण असतं. रुबिका टार्गेट म्हणजे हॉस्टाईल सिच्युएशनमध्ये कसं हँडल करायचं तेही असतं. त्याच्या व्यतिरिक्त आपण ह्या कंटेनरमध्ये इंटेलिजंट लाईटिंग सिस्टम ठेवली आहे, जेणेकरून ती 5.1 साऊंड आणि लाईट आणि व्हायब्रेशन प्लॅटफॉर्म ह्या तिन्ही सिंक्रोनाइज होतात, एकत्र काम करतात आणि वॉर सिच्युएशन तयार होते. जसं एखादा बॉम्ब शेल पडला की व्हायब्रेट कसं होतं, जमीन हादरते, लाईट कसे ब्राईट होतात, ते सगळं सिच्युएशन इथे तयार होतं आणि त्याच्यात तुम्हाला एम करायचं. हे ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये कामाला येतं. विज्ञानम जनहिताय. इथे लक्ष्य किंवा टार्गेट म्हणून तुम्ही नेमकं काय वापरता? एक्झॅक्टली. आता आम्ही ह्याच्यासाठी मागच्या बाजूला व्हाईट रंगाची रबर शीट लावली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण थर्माकोलही वापरू शकतो. थर्माकोलची लाईफ कमी असल्यामुळे रबर शीटही वापरतात. तर रबर शीटमध्ये कमीत कमी 25,000 राऊंडपर्यंत ती वापरू शकतो. त्याच्यामध्ये त्याच्यासमोर आपण प्रोजेक्टर ठेवलेला आहे. प्रोजेक्टरनी ती इमेज आहे जी टार्गेटची ती तिकडे दाखवली जाते. त्याच्यासमोरच एक्झॅक्टली आपण थर्मल कॅमेरा लावला आहे. थर्मल कॅमेरा गोळी जेव्हा बंदुकीतनं बाहेर निघते ती खूप तापलेली असते. ती तापलेली बंदूक एकदा 10 mmच्या रबर शीटमध्ये किंवा थर्माकोल शीटमधनं बाहेर जाते तेव्हा तो 5 ते 6 सेकंद त्याचा जो हीट असतो तो त्याच्यात राहतो. तेव्हा थर्मल कॅमेरा कुठे त्या अमुक ठिकाणी जे हीट बंदुकीची गोळी लागले तो डिटेक्ट करतो आणि ते XY कोऑर्डिनेशन आपल्या सॉफ्टवेअरला देतो. आपलं सॉफ्टवेअर ते कॅल्क्युलेशन करून त्याला ती गोळी कुठे लागली आहे टार्गेटला हे स्कोअर ताबडतोब त्याच्या साईडला लागलेल्या मॉनिटरमध्ये दाखवली जाते. आपण जेव्हा नेमबाजी स्पर्धेमध्ये बघतो की लक्ष्य किंवा टार्गेट हे विविध अंतरावर ठेवायला लागतं, 500 मीटर, 800 मीटर, तर ते सुद्धा तुम्ही इथे करून प्रशिक्षण देऊ शकता का? त्यासाठी तुम्हाला काही वेगळी सोय करायला लागते का? ह्याच्यामध्ये ही फॅसिलिटी आता ही जर ॲक्च्युली रेंज बघाल ना मॅडम, तर ही 10 मीटरपासून 50 मीटरपर्यंत आहे. पण आपण ह्याचं सिम्युलेशन करून 10 मीटरपासून 500 मीटरपर्यंत करू शकतो. 500 मीटर केल्यानंतर आपल्या डोळ्याने ज्या टार्गेटची साईज जेवढी छोटी दिसते तसं तो टार्गेट एवढा छोटा दिसतो, त्यात त्याला हिट करायचं असतं. असंच जर तुम्ही ऑलिम्पिक्समध्ये घेतलं तर एवढं हे ॲक्च्युली बुलेट यूज करतात म्हणून आपल्या ह्या बुलेट प्रूफ शीट लागले. जर नॉर्मल नेमबाजी करायची असेल म्हणजे प्रशिक्षण ऑलिम्पिक वगैरे तर ह्या एवढं ॲडव्हान्सची गरजच नाही. सॉफ्टवेअर तेच असतील, फक्त आपल्याला हे बुलेट प्रूफ शीट आणि हे कॉस्ट इफेक्टिव्ह पण असेल, ते खूप कमी खर्चामध्ये होऊ शकतं. हे तयार करताना कुठल्या प्रकारची कौशल्य वापरली जातात? कारण तुम्ही स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहात, पण हे सगळं बघितल्यावर असं वाटतं की इथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा पण काही वापर केला गेला आहे का? ऑफकोर्स आता AI म्हटलं तर आपण AIचा कसा वापर केला आहे. आता प्रत्यक्ष ऑन ग्राउंडमध्ये जेव्हा आपण युद्धजन्य परिस्थिती असते तिथे तिकडची हवा ही तितकीच महत्त्वाची असते, तिकडचं टेम्परेचर महत्त्वाचं असतं आणि तिकडची लाईटिंग, तर लाईटिंग इफेक्ट्स आपण ऑलरेडी टाकलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये AI वापरचा करून आपण किती स्पीडनी एका बाजूने लेफ्ट होऊन राईट साईडला किती स्पीडनी हवा जाते हेही आपण त्या सॉफ्टवेअरमध्ये टाकू शकता. ते एकदा टाकल्यानंतर आपलं सॉफ्टवेअर ते डिटेक्ट करतं आणि ती बुलेट जेव्हा आपण 500 मीटर मारतो ती थोडीशी लेफ्ट किंवा राईट साईड जाते हेही ते कॅल्क्युलेशन करून त्या हिशोबाने तो स्कोअर देतो. भविष्यात या क्षेत्रात आणखीन काय करायचा तुमचा मानस आहे किंवा काय तुम्ही आता करता आहात नवीन सुधारणा म्हणून?
आता आम्ही जर बघितलं सगळीकडे तर आपण हे जे शूटिंग रेंज आहे ते फक्त समोरच आहे, म्हणजे समोर टार्गेट दिसतो मारायचा आहे. तर आम्ही आता ह्याच्यावर अजून आता चाललं त्याच्यावर R&D चालू आहे की आपण 180 डिग्रीमध्ये काही करता येईल का. 180 डिग्री म्हणजे ॲट अ टाईम चारही बाजू 180 डिग्रीमध्ये दुश्मन आहेत आणि इथे एक फायर केलं, समोर एक केलं, इथे केलं. तर अशा प्रकारे काही करता येईल का. तर ह्यांचं आमचं वरिष्ठ अधिकाऱ्यांना आर्मीच्या नेव्हीच्या यांच्यावर बोलणं चालू आहे. त्यांच्याही काही इनपुट्स आम्ही घेतो आहे आणि त्या अनुषंगाने आमची R&D याच्यावर चालू आहे. माझी खात्री आहे प्रेक्षकांना आज खूप नवीन माहिती मिळाली असेल, पण सर्व प्रेक्षकांना आणि विशेषतः तरुण वर्गाला तुम्ही ह्या संदर्भात काही विशेष संदेश देऊ इच्छिता का. आजचा तरुण वर्ग अगदी मला वाटतं प्रतिभावान आहे, कम्प्युटर सॅव्ही आहे, तर नवीन शोध घेत असतो. मला असं वाटतं की त्यांनी पण या क्षेत्रात यावं. डिफेन्समध्ये खूप सारी ऑपॉर्च्युनिटी आहेत, नवीन इनोव्हेशन करावं आणि ह्या क्षेत्रामध्ये अगदी आहे भरपूर ऑपॉर्च्युनिटी. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी हा पूर्ण सेक्टर सगळ्यांसाठी खूप ओपन केलं आहे आणि मला असं वाटतं मराठी बांधवांनी ह्या क्षेत्रात नक्की यावं. आज आपण आम्हाला फिरतं नेमबाजी प्रशिक्षण केंद्राच्यावर अतिशय महत्त्वाची आणि फार वेगळ्या प्रकारचा विषय असताना माहिती दिलीत. पण मला वाटतं हे प्रत्यक्ष बघितलं तर प्रेक्षकांना जास्त कळेल की नेमकं हे प्रशिक्षण केंद्र काय आहे. तर हे प्रेक्षकांना तुम्ही दाखवू शकाल. हे आपलं फिरतं नेमबाजी केंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आपण ॲट अ टाईम 3 जणं ह्याच्यात फायरिंग नेमबाजी करू शकता. 1, 2 आणि 3. ह्याच्यासाठी आम्ही साईडला असे हे मॉनिटर लावले आहेत. जर तुम्ही असं दाखवाल तर इथे बघा मॉनिटर. ह्या मॉनिटरवर तुम्ही कुठे गोळी लागली हेही दिसते, तुम्ही कशी बंदूक पकडता हेही दिसतं इथे आणि किती स्कोअर झाला हेही दिसतं. तुमचं नाव, नंबर सगळं येतं. ह्याच्यामध्ये हा प्लॅटफॉर्म आहे, तो वर करून तुम्ही सपोर्टिंग फायरिंग करू शकता ॲज वेल ॲज त्याच्या व्यतिरिक्त खाली झोपून असं फायरिंग करू शकता. ते झोपून फायरिंग केल्यानंतर बघण्यासाठी तुम्हाला इथे खाली छोटा असा मॉनिटर दिलेला आहे, ज्याच्या ह्या मॉनिटरमध्ये तुम्ही तुमचा स्कोअर बघू शकता कुठे लागला आहे. त्यानंतर आपण इथे ही जर तुम्ही ह्या दिशेने जर बघितलात तर या साईडला आपल्या सगळ्या बुलेट प्रूफ शीट लागल्या आहेत. ह्या 6 मिलीमीटरच्या शीट आहेत साईडला. तुम्ही जर बघितलं तर ह्या कोनिकल शेपमध्ये अँगलमध्ये लागल्या आहेत एका विशिष्ट कोनामध्ये, जेणेकरून बुलेट लागली तर ती समोरच्या दिशेनेच जावे. त्याच्या व्यतिरिक्त वर बॅफल प्लेट्स लावलेल्या आहेत आणि हे HVAC सिस्टम ही इथे लावलेलं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये ताजी बाहेरची हवा आत येते आणि जे गॅसेस तयार होतात जेव्हा फायरिंग आपण करतो त्याचे गॅसेस हे सक्शन युनिट आहे ते सक्शन होतं, इथून खेचलं जातं. ह्या रेंजमध्ये इंटेलिजंट लाईटिंग सिस्टम ही आहे, जी दिवसाला रात्र किंवा रात्रीला दिवस असं करू शकता. कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे आपण ते ॲडजस्ट करू शकतो. पूर्ण ही रेंज 10 मीटरपासून 50 मीटरपर्यंत आपण करू शकतो आणि 2 लेनपासून 12 लेनपर्यंत आपण त्याची विड्थ वाढवू शकतो. ॲज पर रिक्वायरमेंट ते बनवू शकतो. याची अजून विशिष्ट म्हणजे हे प्रोजेक्टाईल स्क्रीन आहे. तुम्ही बघाल तर प्रोजेक्टरवरनं रबर स्क्रीन किंवा थर्माकोलवर शीटवर आम्ही त्याचं टार्गेट आम्ही दाखवतो आणि त्याच्यावर बुलेट डायरेक्ट हिट झाल्यानंतर ते कुठे बुलेट लागले हे सॉफ्टवेअर आपलं डिटेक्ट करतं. या सगळ्या बुलेट्स लागलेल्या आहेत कुठेही. ह्याच्यात भरपूर टेस्टिंग करून एकही बुलेट कधीच बाहेर गेलं नाही आणि हे काही विशिष्ट 10,000 25,000 राऊंडनंतर आपण ह्या शीट बदली करतो. ह्याच्यामध्ये आपण थर्मल कॅमेरा लावलेला आहे. थर्मल कॅमेरा जेव्हा एखादी गोळी त्या रबर शीटमध्ये किंवा थर्माकोलमधनं आरपार होते त्यानंतर त्याचं जे गरमी असते, जे हीट असतं ते त्या थर्माकोलच्या किंवा रबरच्या शीटमध्ये 5 ते 6 सेकंदापर्यंत राहते. त्या दरम्यान थर्मल कॅमेरा त्याचं XY पोझिशन कुठे ते हीट राहिले ते XY कोऑर्डिनेशन आपल्या सॉफ्टवेअरला देतं आणि सॉफ्टवेअर त्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करून त्या स्क्रीनवर स्कोअर दाखवतं. तुम्ही बघाल तर कशा प्रकारे ही पूर्ण रचना केली आहे लाईटीची. अशा प्रकारे हे फायर फायटिंगचे इक्विपमेंट्स लावले आहेत. तर जसं
आग लागल्यानंतर ताबडतोब हे ॲक्टिव्ह होतात आणि हे आग बुझवण्यासाठी मदतगार असं साबित होतं. आणि ह्याच्यामध्ये 5.1 साऊंड सिस्टम असतं जेणेकरून आपण वॉर सिच्युएशन इथे क्रिएट करू शकतो. इंटेलिजंट लाईटिंग सिस्टम पण आहे आणि त्यांनी पूर्ण आणि व्हायब्रेशन प्लॅटफॉर्म पण असल्यामुळे त्यात पूर्ण युद्धाचं सिम्युलेशन आपण इथे दाखवतो आणि त्या परिस्थितीत त्याला व्यवस्थित टार्गेट हिट करता यावं त्यासाठी आपण त्या टार्गेट सिस्टम आणि हे सिम्युलेशन सिस्टम हे दोन्ही ह्याच्यामध्ये होतं. ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल वेपन्सच यूज होतात आणि ॲम्युनिशन्स, आणि आपण डमी वेपन पण लेझर बेस्ड वेपन पण वापरू शकतो जेणेकरून ॲम्युनिशन सेव्ह होतात. हा आपला कंट्रोल रूम आहे. येथे बसून प्रशिक्षण दिलं जातं आणि इथून पूर्ण त्यांच्यावर देखरेख केली जाते. ही ह्यामध्ये बुलेट प्रूफ ग्लास आहे. त्या बाजूचा जो एरिया आहे तो संपूर्णपणे बुलेट प्रूफ शीट आणि ह्याने कवर केलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त हा कंट्रोल रूममध्ये हे आपले 2 मॉनिटर आहेत ज्याच्यामध्ये तिन्ही जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं पूर्ण स्कोरिंग, त्यांचं टार्गेट, त्यांनी किती राऊंड फायर केले आहेत ह्या सगळं डिटेल ह्यामध्ये दिसतं. त्यांनी ॲक्च्युअल टार्गेटमध्ये कसं केलं आहे, तो कसं उभा राहतो, त्याचं पोश्चर कसं आहे हेही ह्यात दिसण्यात येतं. आणि ह्याच्यातनं ह्या सॉफ्टवेअरमधनं पूर्ण त्यांचं एक रिपोर्ट जनरेट होऊन या प्रिंटरमधनं ते रिपोर्ट बाहेर येते. तिन्ही प्रशिक्षणार्थीबरोबर समन्वय साधण्यासाठी आपल्याकडे दोन्ही बाजूने कम्युनिकेशन सिस्टम लागलेलं आहे. काही सुधारणा हवी असल्यास ते इथून त्यांना गाईड करतात. विज्ञानं जनहिताय. पोलीस म्हटलं तर शस्त्रांचा वापर आणि गोळीबाराचा सराव हे नेहमीचंच आहे. आमच्या नियमानुसार प्रत्येक पोलीस कर्मचारी, अधिकारी याला वर्षातून एकदा तरी गोळीबाराचा सराव करावा लागतो. तर या लोकांच्या वार्षिक गोळीबाराच्या सरावासाठी आम्हाला अलिबागच्या जवळ असणाऱ्या फायरिंग रेंज आहे त्या ठिकाणी आम्हाला सर्व मॅनपॉवरला घेऊन जावं लागतं. आणि एकूण सराव हा 1 तासाचा असतो, परंतु 1 तासाच्या सरावासाठी सदर कर्मचारी, अधिकारी यांचा पूर्ण दिवस वाया जातो. मॅक 5 इनोव्हेशन्स लिमिटेडच्या कंटेनराइज फायरिंग रेंजचं प्रात्यक्षिक आम्ही घेण्यासाठी आमच्या पोलीस मुख्यालयाला ती फायरिंग रेंज आम्ही इन्स्टॉल केली आहे. आणि मागील 3 महिन्यामध्ये आम्ही त्याच्या वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे चाचणी केली आहे. त्या ठिकाणी जवळपास आमचे 300 अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यामध्ये गोळीबाराचा सराव केलेला आहे. फायरिंग रेंजवरती आम्ही जेव्हा उघड्यावरती सराव करतो तेव्हा आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांना धोका पोहोचू नये म्हणून त्यासाठी बंदोबस्त लावावा लागतो. त्या बंदोबस्त लावण्यामध्ये सुद्धा आमची बचत झालेली आहे. मनुष्यबळाची कपात करणं शक्य झालेली आहे. याशिवाय स्थानिक नागरिकांच्या बऱ्याचदा आवाजामुळे तक्रारी प्राप्त होत असतात. तर ह्या कंटेनराइज फायरिंग रेंजमुळं तो सुद्धा तक्रारी चा वाव राहिलेला नाही. एकंदरीत कंटेनराइज फायरिंग रेंजमुळं नवी मुंबई पोलीस दलाला अत्यंत उपयुक्त असं साधन मिळालं आहे जेणेकरून आपल्या गोळीबाराचा, शस्त्रांचं हँडलिंगचा सराव योग्यरित्या करता येईल. एकंदरीत त्या इंडोर असणाऱ्या कंटेनराइज फायरिंग रेंजमुळे आमच्या नवी मुंबई पोलीस दलाची अत्यंत चांगली सोय झालेली आहे. आणि यापुढे सुद्धा आम्ही प्रस्ताव शासनाला पाठवलेला आहे की जेणेकरून अशा फायरिंग रेंज आम्हाला कायमस्वरूपी उभा करून मिळावी अशी विनंती केलेली आहे. आज आपण वेळात वेळ काढून इथे येऊन आम्हाला ही सर्व केंद्र दाखवलं, त्याच्याविषयी माहिती दिली. मराठी विज्ञान परिषदेतर्फे आणि दूरदर्शन केंद्रातर्फे आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.
जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय